शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता तुम्हारो रामदूता आय भक्ति जाता बाटा आय भक्ति जाता बाटा आय भक्ति जाता बाटा आय भक्ति जाता बाटा मददावया सुभटा मददावया सुभटा मददावया सुभटा मददावया सुभटा आशुर आदि धीर आशुर आदि धीर आशुर आदि धीर स्वामी काजे तू सागर स्वामी काजे तू सागर स्वामी काजे तू सागर स्वामी काजे तू सागर तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा तुका मने रुद्रा अंजनिया कुमारा अंजनिया कुमारा अंजनिया कुमारा अंजनिया अंजनिया कुमारा अंजनिया कुमारा आय भक्ति जाता बाटा आय भक्ति जाता बाटा आय भक्ति जाता बाटा मददावया सुभटा मददावया सुभटा मददावया सुभटा मददावया सुभटा कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी कुमार शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता शरण शरण हनुमंता शरण 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 हनुमंता शरण 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 हनुमंता
काय भक्तीच्या दवाड तुम्हा आलो मज दावा व्यास भटा हे मज दावा व्यास सुभटा 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 मज दावा व्या सुभटा मज दावा व्या सुभटा ए मज दावा सुभटा सर्वांना विनंती आपण उभा राहा महाराज झालेले आहे मज दावा व्या सुभटा मज दावा व्या सुभटा मज दावा सुभटा आहा आहा मज दावा सुभटा मज दावा मज दावा मज दावा मज दावा सुभटा मज दावा माझा दावा व्या सुभटा माझा दावा व्या सुभटा
सुभटा सुभटा सुभटा सुभटा मजदा ए मजदा मजदा बगा सुबटा मजदा बगा सुबटा मजदा बगा सुबटा मजदा भगवद निधन 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 साने दन 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 गबदने दनगारने दनगारने सनी 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 दा बदा बा गा बा गा बा दा नी दा गा बा दा नी दा गा बा दा नी दा 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 गा बा दा 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 गा बा दा नी दा भक्ति जाता बाटा
विठ्ठल 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 वरदाने हरि बोल शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय वैतेच्या त्या वाटा मज दावया सुवटा शोरानी धीर स्वामी काजी साजन काय वैतेच्या त्या वाटा मज दावया सुवटा तुका म्हणे रुद्रा तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा काय वैतेच्या त्या वाटा मज दावया सुवटा पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताची ज्यांच्या दानेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तो ज्ञान वैराग्य सदा दालनं साधु संन्यासी मुखे असे वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं प्रब्रह्म स्वरूपम गोरक्षे जालिंदर चर्पलाशार्वंग काणीप मच्छिंद्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भूम्यान भुवर्णनाथ सिद्धः धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवितो माथा राम भरोसे राम बिनु राम नाम बिसवा सुमिरन सुमिरन सुमंगल दर्शन मागत तुलसीदास राम भरोसे राम नाम बिसवा जया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदन श्री चरण श्री गुरूंचे आदि नमस्कार आता प्राप्त प्रसंग कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग भाऊ दोनचा सूर ठेवता काळी दोनचा सूर आपल्या सर्वांच्या परिचयातला पाठांतरातल आणि सर्वांच्या रोजच्या पाठातला नित्य पाठातला अभंग आपल्या पुढे गायला या अभंगाद्वारे
महाराज मामाजी म्हणणा भक्तीचा रस्ता सांगतात आणि भक्तीचं मार्गदर्शन करतात. जगद्गुरु तुकोबराया आणि या अभंगाद्वारे एक महान संत, महान भगवत भक्त अर्थात विश्वर स्वरूप त्यांची अवस्था आहे ते संत जगद्गुरु तुकोबराया बजरंग बली हनुमंताच्या समोर जातात आणि तिथे जाऊन जगद्गुरु तुकोबराया शरणांगती पत्कारता स्वीकारता आणि हनुमंताला सांगतात की मी तुम्हाला शरण. बरं एकदा म्हणून भागत नाही, पुन्हा पुन्हा दोनदा दोनदा ते शरण शरण कोणाला हे हनुमंतराया मी तुम्हाला शरण आलो माझं जन्म मरण निवारण करा मी तुम्हाला शरण. कशा करता आलो असं जर तुम्ही प्रश्न केला तर मी अज्ञानी अनपढ गवार, मला भक्तीचा रस्ता कळत नाही, भक्तीची वाट कळत नाही, तुम्ही ती दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा, कोणते लक्षण, कोणते प्रकार आणि कोणत्या प्रकारची भक्ती मी करून भगवत स्वरूप होऊ शकेल ती भक्ती मला तुम्ही दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा, ती भक्तीची वाट म्हणाली नाही, काय कोणत्या कोणत्या आहेत अर्थात अनन्य वचन शब्द इथे वापरलेले. महाराज मी तुमच्याकडे का आलो, स्वतः तुकोबराया म्हणतात मी तुमच्याकडे का आलो, येण्याचं कारण काय, येण्याचं नियोजन काय, येण्याचं आयोजन काय, येण्याचं प्रयोजन काय, शास्त्रामध्ये ज्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही कसे आहात मी अनुभवलं, जाणलं आणि पाहिल्यानंतर कळालं तुम्ही शूर आहात, धीर आहात, वीर आहात, या सगळ्या गुणांनी परिपूर्ण हनुमंतराया तुम्ही आहात, म्हणून मी तुम्हाला शरण आलो. मला भक्तीचा रस्ता दाखवा आणि भक्तीचा रस्ता दाखवा म्हणून मी आपल्याला शरण शरण विनंती करतोय. आणि खऱ्या अर्थाने तुकोबराया म्हणाले मला आज कळालं तुम्ही सामान्य कोणी नसून, सामान्य हनुमंतराया एक सामान्य रूपात नसून तुम्ही साक्षात शंकरच आहात, रुद्रच आहात. आणि म्हणून सदाशिव शंकर जगाचा गुरु आहे, जगाचा मालक तुम्ही आहात. आणि एक संताच्या रूपाने प्रगट झालेले असल्यामुळे आज मला कळालं तुम्ही रुद्रा, तुका म्हणे रुद्रा अंजनीची या कुमारा, तुम्ही अंजनीच्या रूपात या ठिकाणी कुमार रूपाने प्रगट झाला, म्हणून मी शरण आलो, मला स्वीकार करा आणि भक्तीचा रस्ता दाखवा असे जगद्गुरु तुकोबराया हनुमंताला विनंती करतात. काय पावन वातावरण आहे या पडेगाव नगरीमध्ये. आता हे पडेगाव राहिलं नाही, साक्षात अयोध्या नगरी झालेली आहे. आज या वातावरणात नाही इथे अयोध्या प्रगट झालेली वाटते. जो आनंद अयोध्यामध्ये 22 तारखेला साजरा होणार आहे आजच इथं सुरू झाला आणि 16 झाला, 16 तारखेला या ठिकाणी पडेगावच्या क्षेत्रामध्ये दीपावली तर आम्हाला वर्षातून एकदाच भेटते, एकदाच येते आणि ती गेल्यानंतर पुन्हा वर्षभर वाट पाहावी लागते. पण आमच्या पडेगावची या 2-4 तालुक्याची दीपावली कधी असते, ज्या वेळेस संत येते घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. संत येते घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. हा संत येते घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा. हे संत येते घरा तोची दिवाळी दसरा, तोची दिवाळी दसरा.
आमची दिवाळी आणि दसरा कधी असेल जेव्हा गुरुवर्य परमपूज्य संत श्रेष्ठ श्री श्री परमपूज्य 108 श्री रामदासजी महाराज कर्नालकर इथे येतात. तो दिवस आमचा दसरा आणि दिवाळीचा आहे. महाराजांच्या बाबतीत काय वर्णन करणार. ज्यांना संत श्रेष्ठ सद्गुरु नारायणगिरी महाराजांनी शिवलग मित्र म्हणून मानलं होतं, असे रामदासजी महाराज आपले सर्वांचे गुरुवर्य आहेत. आणि मी बाबाला बघितल्यानंतर कितीतरी वेळेस म्हणालेलो आहे की महाराज तुम्ही भेटलं की आम्हाला असं वाटतं की आमचे नारायणगिरी बाबाच आम्हाला तुमच्यात दिसतात. हे माझ्यासह या सगळ्या टाळकऱ्यांची वारकऱ्यांची सगळ्यांची भूमिका आहे. असं कोण व्यक्ती आहे. आणि म्हणून जे आईचं हृदय, जे भक्तीचं हृदय, जे संतत्वाचं हृदय, जे करुणेचं हृदय कोणाचं असेल ते पूजनीय महाराजींच्या भारत काय बोलणार. आणि म्हणून आजचं कीर्तन हे जसं जे लहान मुलगा आई पुढे बोलतो ना, तसं आमचं कीर्तन ह्या सगळ्या कीर्तनकाराचे बाबा माझ्यासह. तुमच्या पुढे कोणी मोठा नाही, कोणी विद्वान नाही, कोणी शास्त्री नाही. आम्ही आपले लेकरच फक्त ही सेवा म्हणून. सेवा धर्मयुतम विमलमचलम सर्वदी साक्षी उत्तम सेवा धर्मयुतम सेवा. आज बाबांच्या उपस्थितीमध्ये, बाबांच्या सानिध्यामध्ये, बाबांच्या कृपाछायामध्ये आपण सर्वजण चिंतन करता प्रारंभाच्या दिवशी इथे जमलेला होतो. मला खऱ्या अर्थाने आमच्या पूजनीय आदरणीय रामगुरुजींनी आग्रह केला लिप्टे साहेबांनी आणि सांगितलं की महाराज असं कार्यक्रम थोडेसे तारीख पुढे शेवट द्या असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु मी अडवंगनाथाच्या गाठीवर असल्यामुळे पुढे बाबा कथा आहे 3.5 दिवसाची संगमनेरला रामकथा 19 पासून 22 पर्यंत आहे. रोज हे पूर्वकाळाचं आता सगळ्यांचं आज या ठिकाणी श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा अयोध्या तदनिमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये कार्यक्रम सुरू आहे, चालू आहे. आणि परत त्यापैकी आपल्या पडेगावमध्ये भगवान श्रीरामाच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने हा सुंदर सोहळा आज समस्त ग्रामस्थ आयोजक संयोजकांनी एकत्र येऊन आणि पूजनीय बाबांच्या आशीर्वादाने हा सुंदर कार्यक्रम ठेवला. कीर्तन महोत्सव, त्यामध्ये बाबुराचे अमृततुल्य वचन आणि आशीर्वाद, आपल्या सर्वांच्या योगदानाने आणि बाबांच्या आशीर्वादाने हा सुंदरसा कार्यक्रम भगवान श्रीरामाच्या चरणी सेवेच्या रूपाने आपण समर्पित करूया. विठाला 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 विठाला. मला मदत करण्याकरता सहकारी माझे अत्यंत सुंदर आमचे परमार्थ गुरुबंधू किशोरजी महाराज शेळके इथे उपस्थित आहे. आमचे विलासभाऊ महाराज उपस्थित आहे. सोनवणे महाराज उपस्थित आहे. मृदुंगाचार्य आमचे आदरणीय आवर्जून अनिल भाऊ अत्यंत गोड पकवान आज वेगळा वाजला. त्यामुळे टेकोडे महाराजांना करता मनापासून धन्यवाद द्यायचे. ते मात्रे बाबा पाहत होते, त्यांचे ठेके चालू होते. काहीचे मात्रेतच ते नसले त्यांना मात्रे कळत नाही, हे ध्यानात ठेवा. म्हणजे मात्रे कळायला सुद्धा मात्र्यातलाच अनुभव लागतो तेव्हा ते जमतं, कळलं का? असे सुंदर बाबा हे वाजवणारे गायक पूजने आमचे विजयकरी महाराज आपल्या गावचेच आहे. सगळे भक्ती मंडळी, टाळकरी मंडळी, पेटी मास्तरसह आपले सर्वजण उपस्थित. आता ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आपल्या गावातील परिसरातील पंचकृषीतील पाथरीवाले आपण पत्रकार बंधू आपल्या सर्वांना धन्यवाद. महाभूनी सर्व मिळून भगवंताचं चिंतन करूया. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम. सर्व जय ताली वाजवून श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. अवधूती राजा राम, अवधूती राजा राम, पतित पावन श्री राम जय राम जय जय राम.
श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय श्री रामचंद्र भगवान की जय जय श्री राम श्री राम जरा आवाज जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय राम कोई किसी में मग्न कोई किसी आतून प्रगट होत राम नावाने होत काय रामाचा उच्चार झाला महाराज पाप नष्ट राम शब्दाने पाप नष्ट रा शब्दाने तोंड उघडत आणि म शब्दाने तोंड मिटत पटत नसेल तर प्रयोग करून बघा घरी गेलो रा तोंड बंद करून म्हणता येणार नाही बाबा मराठी समज में आता है ना मराठी बाबा आपल्यात राहून सगळी मराठी शिकलेली आहे आणि बाबा गाथ्याचं सुद्धा पारायण करता बाबांची आमची चर्चा झाली महाराज तुकाराम महाराजची गाथा सुद्धा बाबांनी पारायण केलेले आणि असे काय वर्णन करणार महाराज करुणामूर्ती दयामूर्ती आपल्यात आहे या पुडेगाव मध्ये गेले अनेक वर्ष किती वर्ष झाली काही माहित नाही पण अनेक वर्ष तेव्हापासून अविरत अखंडपणे आज तागायत उजिने बाबा एक महिना करता अमृताचा वर्षाव करायला इथे येतात हे भाग्यवान आपण खऱ्या अर्थाने गंगेकडे जीवाने गेलं पाहिजे पण ही गंगा कृपा करण्याकरता आपल्या जीवाकडे येतात त्याच्यापेक्षा काय वर्णन ही गंगा किती पवित्र आहे महाराज पीडित पाप ताप पाप ताप पीडित 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 गंगा जाते तशी ही गंगा आपले पाप ताप नष्ट करण्याकरता येते संत रूपी गंगा गुरु रूपी गंगा दया रूपी गंगा आणि हे सगळे सद्गुण पूजनी महाराज मध्ये आहे ज्यांचा अभंग घेतला ते भगवान श्रीरामाचे एक नंबरचे सर्वश्रेष्ठ भक्त हनुमंतराय म्हणजे ज्यांचं वर्णन आहे अभंगामध्ये आणि ज्यांचा अभंग घेतला ते ज्याचं वर्णन करतात ते इष्टदेव श्रीराम आहे आणि ज्यांचं नावच नुसतं राम नाही तुकाराम आहे त्यांचा अभंग आपल्या पुढे काय ज्या रामाचा अभंग ज्या तुकारामाने गायला आणि हनुमंतापुढे सादर केला काय विशेष जरा चिंतन करून बघा जरा विचार करून बघा एकांतामध्ये ज्या वेळेस अभंगावर चिंतन करत असताना कधी कधी बाबा एवढा आनंद होतो काय तुकोवर आहे असेल काय अभंग आहे जे अभंग इंद्रायणीमध्ये बुडण्याचा शत्रूने प्रयत्न केला म्हणजे बुडाले नाही तरले कधी कधी चांगलं काम करताना लोक सर्वच चांगले म्हणतील अशी भावना ठेवू नका अशी भूमिका बाळगू नका चांगलं काम करायला लागले म्हणजे सगळेजण चांगले म्हणतात असं नाहीये जेवढं चांगलं काम करायला लागाल तेवढे विरोधक आणि नास्तिक लोक वाढत असतात ध्यानात ठेवा पण त्याला घाबरायचं नसतं जेवढे नास्तिक वाढले तेवढी कीर्ती तुमची 10 पटीने वाढत चालते हे ध्यानात जोपर्यंत तुमची निंदा होत नाही तोपर्यंत स्तुती करणारे भक्त भेटत नाही रामाचे भक्त फार होते रामावर प्रेम करणारे फार होते रामाला मानणारे फार होते पण रामाला त्रास देणारे राक्षस काय कमी नव्हते ते ध्यानात कारण जीवनाचा संग्रह करता करता भगवान श्रीराम ज्यावेळेस विश्वामित्राच्या संगतीत निघाले त्यावेळेचा प्रसंग ज्यावेळेस दशरथ राजाकडे विश्वामित्र आले जब गुना बुलावे संत घर आ जाते तो समझ लेना पूर्व जन्म का पुण्य का उदय हुआ है बिना बुलावे जब संत घर आ जाते हैं तो समझ लेना ये पूर्व जन्म का पुण्य का उदय हुआ है
संत विश्वामित्र जी जब दशरथ जी के वहां आए और दशरथ जी को पता लगा कि गुरुदेव हमारे घर पधारे हैं, आणि त्याच वेळेला दशरथ राजा आसनावर बसलेले तटकन उठले. लगभग 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 आती चपळायने विश्वामित्राच्या समोर गेले, हात जोडले, नमस्कार केला, कुंकुम टिलक आरती ववाळली आणि पूजन करून आसनावरती बसून पूजा अर्चा झाल्यावर जेवायला दिलं, भोजन झालं, विश्रांती झाली. आणि मग तिसरा प्रहारी अर्थात चौथ्या प्रहारी आपल्या गुरुदेवाच्या महालात पती पत्नीसह राजा तिन्ही राण्याच्या समवेत गेले आणि गुरुदेव आसनावरती विराजमान झालेले आहेत. राजा दशरथ चरणाजवळ बसला, माता कौशल्य आहेत, सुमित्रा आहे, कैकेयी आहे, आणि सर्वांनी हात जोडले. राजाने हात जोडले, सांगितलं, महाराज गुरुदेव आकाशमात तुम्ही इथं आलात, येण्याचं कारण कळेल का? मी आपली काय सेवा करू? कि नहीं कारण आगमन तुम्हारा, किन कारण तुम यहाँ पर आए गुरुदेव? कि नहीं कारण आगमन तुम्हारा, किस कारण आप आए हो गुरुदेव? मैं आप क्या सेवा करूं आपकी, बताइए. सदगदित झालेली विश्वामित्र म्हणाले, आसुर जात सतावत मोही, यज्ञ करना चाहता हूं राजन, लेकिन आसुर जात बहुत सतावते हैं, तकलीफ देती है, इसलिए मैं यज्ञ करना चाहता हूं, आपकी मदद मुझे चाहिए. दशरथ जी बहुत खुश हो गए. स्वयं गुरुदेव ने आदेश देना चाहिए था, लेकिन कोई बात नहीं, मैं अभागी होऊंगा, अज्ञानी होगा, पापी होगा, करके गुरुदेव मुझे आज्ञा नहीं दे रहे, विनती कर रहे. गुरु को विनती करना नहीं चाहिए, और शिष्य भी ऐसा नहीं होना चाहिए कि गुरु को विनती करने की बजाय आपके सामने प्रकट हो, ये सही नहीं है. गुरु का आदेश होना चाहिए और शिष्य ने सेवा करनी चाहिए, तो भगवान आप पर कृपा करता है. मैं क्या कहूं गुरुदेव, कोई बात नहीं, लेकिन कैसी सेवा करूं आप बताइए. राजा ने कहा, विश्वामित्र कहने लगे, देखो असुर जात सतावत मोही, मुझे बहुत तकलीफ देते हैं असुर लोग, यज्ञ करना चाहता हूं, एक ही विनती है चरणों में, क्या? यज्ञ का रक्षण करने के लिए आपकी मदद चाहिए. राजाला वाटलं मला मदतीला मागताय, हरकत नाही. राजाने सांगितलं, महाराज मी स्वतः येतो, सैन्य देतो, हत्ती घोडे सैन्य, आणि मी येतो. विश्वामित्र म्हटले, नाही राजा, तू नाही चालणार, तू लागणार नाही, आणि तुला ते मी बोलवणार नाही. मला तुझा ज्येष्ठ पुत्र श्री राम दे. राम दे म्हटल्या म्हटल्या महाराज राजा लट 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 कपला. महाराज जी क्या कहा आपने? राम दे दो. राम के सिवा किसी के पास मेरा कोई काम नहीं है, मुझे सिर्फ राम दे दो. राम के बिना किसी के साथ काम नहीं, मुझे राम दे दो. राजा दशरथ लट 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 कापू लागला आणि सांगितलं, महाराज नाही, नाही जमणार महाराज, नाही महाराज, राम नाही देणार. नाही देणार राजा, नाही देणार महाराज, राम नाही देणार राजा, नाही महाराज, नाही देणार, नाही महाराज. राजा लट लट कापतो, पण राम नाही देणार, राम नाही देणार. विश्वामित्राने सांगितलं, राजा जी महाराज, तुला मुलं कसे झाले? यज्ञ केला महाराज. यज्ञ केला? हा, कोणी केला? विभंडक ऋषीने. अच्छा, म्हणजे विभंडक ऋषीने यज्ञ केला, म्हणजे आमच्यापैकी कोणत्या तरी ऋषीने यज्ञ केला, आणि त्यातून तुला 4 पुत्र झाले, त्यातला एक यज्ञाच्या रक्षणाकरता मागतो, तुझं दात तरी काय? निरुत्तर केला राजाने. राजाला जर 4 पुत्र यज्ञाने झाले असेल, आणि यज्ञाच्या कृपेमुळे त्यातलं एक ज्येष्ठ पुत्र यज्ञाच्या रक्षणाकरता मागत असेल, तुझं दात काय राजा? निरुत्तर झाला राजा. तरी पण प्रिय पुत्र राम कसा देणार? महाराज काही करा, पण कुछ भी करो महाराज, मैं राम को नहीं दूंगा. नहीं दोगे? नाही महाराज. आणि मग विश्वामित्राचा क्रोध आलाय मार झाले, लाल डोळे केले विश्वामित्राने. विश्वामित्राने डोळे लाल केले, वाघाचं कातड बगलात गुंडाळलं, पायात खडावा घातल्या, हातात कमंडलू घेतला, आणि तडा 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 चालत राजा
त्या समोरून उठले आणि विश्वामित्र अर्ध्या पायऱ्या उतरले, अर्ध्या खाली होत्या राजवाड्याच्या. सांगितलं दशरथा, तुला तसा विश्वामित्र कळत नसेल तर तुझ्या पूर्वजांचं हरिश्चंद्राचं चरित्र आठव. स्वप्नात मी राज्य मागितलं होतं आणि हरिश्चंद्राने जागृतीत पूर्ण केलं होतं. जर तुला विश्वामित्र कळत नसेल राजा, तर तुझ्या हरिश्चंद्राचं पूर्वजांचं चरित्र आठव. मला विश्वामित्र म्हणतात, प्रतिसृष्टी निर्माण करता मी विश्वामित्र आहे. मग तर राजा लट 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 कापत होता. पण तितक्यात एक घटना घडली. विश्वामित्र अर्ध्या पायऱ्या उतरले, अर्ध्या तसेच होते आणि लाल डोळे झालेले होते. तितक्यात एक महात्मा उठला, त्यांचं नाव वशिष्ठ. वशिष्ठ उठले आणि हा संवाद आतापर्यंत चालू होता, काहीच बोलले नाही. संत कुठेही बोलत नाही, काही बोलत नाही, आणि बोललं तर जगाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. त्याला संत म्हणतात. त्यांना उठले, जवळ गेले. राजा, काय केले, काय केलंस? आधीच त्या बुवाचं माझं पटत नाही. ते म्हणाल, याने देऊ दिला नसेल रामाला. काय करू गुरुदेव? अरे राम नाही, रामासंग लक्ष्मण देऊन टाक, कल्याण होईल तुझं. आपल्या गुरुचे विचार ऐकले. राजाने सांगितलं, महाराज राम नाही देणार महाराज, राम नाही देणार महाराज, रामासह लक्ष्मण घेऊन जा महाराज. लक्षात येते ना? मग विश्वामित्र प्रसन्न झाले. वशिष्ठाने सांगितलं, अरे राम नाही, लक्ष्मणाला पण देऊन टाक, कल्याण होईल. आणि त्यावेळेस संकट पडलं होतं ना, म्हणून बेड़ पड़े जब भक्त पुकारे, दूर करो प्रभु दुख हमारे. दशरथ के घर जन्मे राम, पतित पावन सीताराम. विश्वामित्र मुनीश्वर आए, दशरथ भूप से वचन सुनाए. संग में भेजो लक्ष्मण राम, पतित पावन सीताराम. आणि मग दोघे निघाले. जाता जाता महाराज, वन में जाए त्राटी का मारी, चरण छुआई आहिल्या तारी. ऋषियों के वेद हरते राम, पतित पावन सीताराम. वनात गेले, त्राटिकेचा नाश केला आणि विश्वामित्राचा यज्ञ पूर्ण झाला. 2 राक्षस आले होते, एक मारीच आणि सुभाऊ. बिगर टोकाचा बाण त्या ठिकाणी मारीचाला मारला आणि एक बाण काढला, अग्निबाण, स्वभावचा नाश केला. मग एकाला मारलं आणि एकाला सोडलं. रामायण कसं समजून घ्या. एकाला मारलं, एकाला सोडलं. एकाला मारलं आणि एकाला का सोडलं महाराज? जर दोघांना मारलं असतं तर अख्खं नाटक बिघडलं असतं. रामायण नाटक पण आहे आणि रामायण इतिहास पण आहे. आधी केलेलं असतं आणि मग ते घडतं. लक्षात येतं ना? आधी केलेलं असतं, मग इतिहास आणि नाटक आपल्याला माहिती आहे. आधी लिहिल्या जातं, मग स्टेजवर येतं ते नाटक. आधी घडतं, नंतर लिहिल्या जातो तो इतिहास. वाल्मिक ऋषीने लिहिलं म्हणून नाटक, आणि त्याच ठिकाणी तुळशीदासांनी लिहिला तो इतिहास. इतिहास आधी लिहिलेला असतो, मग स्टेजवर जातो तो इतिहास आहे. म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीये महाराज, दोन्हीच्या बाबतीत रामायण इतिहास आपल्याला माहितीये, नाटकही माहितीये. एकाला अग्निबाणाने मारलं आणि एकाला बिगर टोकाचा बाण मारला. 17 योजने समुद्राच्या पलीकडे पाठवलं. बिनुबर बाण राम ते मारा, बिनुबर बाण राम ते मारा. 7 योजन का सागर पारा, 7 योजन का सागर पारा. सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिनुबर बाण राम ते मारा, बिनुबर बाण राम ते मारा. 7 योजन का सागर पारा, 7 योजन का सागर पारा. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. बिगर टोकाचा बाण मारला. बिनुपर बाण राम तेही मारा, 7 योजन का सागर पारा. माय बापांनो, असे अनेक लीला रामाने केल्या आणि रामाला खरं
कार्याला जोड मिळाली आणि खरं कार्य ज्यांच्याकडून घडलं ते हनुमान आहे. हनुमंताशिवाय रामाचं जीवन, रामाचं कार्य अधूर आहे. ज्या हनुमंतरायाने रात्रंदिवस राम नाव सोडून जगात काहीच केलं नाही. रात्रंदिवस रामाचं चिंतन. आणि तुकोबराय जर पाहिले ते तुकाराम आहे. पांडुरंग हारी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हारी, पांडुरंग हरी, पांडुरंग हरी, जय जय रात्रंदिवस तुकोबरायाने भजन केलं विठ्ठलाचं. गळ्यामध्ये टाळ घेतलेले आहेत महाराज. हातामध्ये वीणा, गळ्यामध्ये अत्यंत सुंदर वीणा आणि टाळ घेतले. भजन करत 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 संसारिक असून, संसारात असून, पण संसारातून अलिप्त तुकाराम सोडून सारे काम भजनात. दीन रजनी हाची दंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दीन रजनी हाची दंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दीन रजनी हाची दंदा, गोविंदाचे पोवाडे, दीन रजनी हाची दंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. दीन रजनी हाची दंदा, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. रात्रंदिवस भजन करायचे. दीन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय जय राम. रात्रंदिवस राम असेल, कृष्ण असेल, गोविंद असेल, नारायण असेल, भजन चालायचं. आणि तुकोबराय भजनामध्ये रंगून जायचे. ते तुकोबराया भजन करता 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 बजरंगबली हनुमंतरायाच्या समोर आले. आणि तुकोबरायाने हनुमंताला बघितल्या बघितल्या सद्गदित झाले, प्रसन्न झाले. दोन्ही संत जरा डोळ्यापुढे आणा चित्र. तुकाराम महाराज सामान्य नाहीये. तुकाराम महाराज अत्यंत महान आहे. लहान जर पाहिले तर अणु रेणुनी थोकळा, पण मोठा पाहिला तर तुका आकाशा. म्हणजे लहान अणु रेणून लहान आहे, पण महान जर पाहिले तर आकाशापेक्षा मोठे. हा मोठा अधिकार तुकोबरायाचा. ते तुकोबराया सामान्य नाही. पण हनुमंतरायाच्या समोर गेले आणि हनुमंताला बघितल्या बघितल्या सद्गदित झाले आणि हात जोडला गेले. हृदय कंपित झाले. हात जोडला आणि मुखातून शब्द बाहेर पडले, महाराज मी तुम्हाला आज शरण आलो, शरण आलो, शरण आलो. माझ्यावरती कृपा करा. अभंगच होईल. शरण शरण हनुमंता, 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 शरण शरण
शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता मी तुम्हाला शरण आलो. हनुमंताला बघितल्या बघितल्या तुकोबारायांनी हात जोडले. महाराज मी शरण आलो. कोण आहे तुकोबाराया? तुकोबारायांचा अधिकार काय आहे जर विचार केला. तुकेता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले म्हणून रामेश्वरी जनी मस्तक ठेविले. रामेश्वर भट्ट शास्त्री ज्यांनी जीवनभर विरोध केला, जीवनभर त्रास दिला, पण शेवटी तुकाराम महाराजांची शरणांगणी पत्करली आणि ते म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम. येळेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. येळेश्वरांनी पूजले दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले, दूध नंदीचे काढिले. जेव्हा त्यांचा अधिकार कळाला की तुमची योग्यता किती मोठी आहे, तुम्ही धन्य आहात. धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित व्हाव्या तारी आल्या लाव्या. म्हणून तुकाराम महाराजांचा अधिकार कळाला. ते रामेश्वर भट्ट म्हणतात तुका विष्णू नोही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नहे तुझा. बर ज्यांनी केला हा पुरुषार्थ आणि म्हणून धन्य तुकोबा समर्थ. काय अधिकार आहे? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यम सुद्धा लट लट कापतो. हा अधिकार तुमचा आहे. आणि तुलनात्मक बघितलं तर तुम्ही साक्षात विष्णूचेच अवतार आहात. तुकाराम महाराज तुका विष्णू नोहे तुझा, तुम्ही एकच आहात आज कळालं. आणि मग जेव्हा ज्यांनी रात्रंदिवस विरोध केला, शास्त्रातले अत्यंत मोठे पंडित शास्त्री, संस्कृतचे मर्मज्ञ रामेश्वर भट्ट शास्त्री, ते म्हणतात तुकाराम महाराज आणि विष्णू हे दोघं एकच आहे. आज कळालं. तुलनात्मक बुद्धीने पाहिलं तर दोघं दोन नाही एक आहे. ते तुकोबाराया एवढे मोठे असताना, अधिकारी असताना, अहो त्यांना देव भेटला यात म्हणता येणार नाही. त्यांच्या पत्नीच्या पायात काटा मोडला, काढण्याकरता देव आला. आपल्या स्वप्नात येत नाही, तो भाग सोडून द्या. आम्ही मंदिरात जातो, 16 सोमवार करतो, आज गुरुवार बी झाले 4, तरी पण तो स्वप्नात काही येत नाही. आणि काही काही माणसं उपवास करता महाराज फार अवघड आहे. 16 सोमवारचे किशोर महाराज फार अवघड आहे. आमच्या महिला मंडळी भाग्यवान आहे, त्याच जास्त धरतात. चांगली गोष्ट आहे. महादेवाची खरंच कृपा होती बरं का, कारण तो उपवास फार अवघड आहे. बाबाजींना कल्पना आहे, कारण 16 सोमवारचं व्रत करणं म्हणजे पाणी न पिणं. आता फराळाचं तर खायचंच नाही, नाहीतर मग एकादशी कर पण दिवसभर चल, असं नको. एकादशीला भरपूर फराळाचं असतं, पण त्या 16 सोमवाराचं फार अवघड आहे. महाराज फार कडक असतात, माणसं फार कमी धरतात ते व्रत. पण सोमवार खरंच कडक झाले तर महादेव त्याची इच्छा पूर्ण करतो. कारण महादेव बाबा असे, कारण ती इतके भोळे. एका महादेवाच्या मंदिरात चोर आला, चोरी करायला लागला. ती सोन्याची घंटा होती, चोरी करायला आला, परंतु तो जरा चोर बुटका होता, घंटी उंची होती, हात पुरेना. त्यांनी काय केलं महाराज की त्या ठिकाणी हात पुरत नसल्यामुळे तो पिंडीवर चढला. चोर त्या पिंडीवर चढला, पिंडीवर गेला, तरी पण ती घंटा काही सुटेना, हात काही पुरेना. पुन्हा त्या ठिकाणी त्याला हात पुरेना. काय करावा? लिंगावर चढला. आता घंटा सोडणार, घंटा चोरणार. सोन्याचा घंटा होता, चोरणारच होता. इतक्यामध्ये भगवान शंकर प्रकट झाले, सांगितलं बाज भक्ता, काय लागेल ते मागून घे. आता जागे आहे का तुम्ही सगळे? आता सांगा, हा चोर काय चोरी करायला गेला होता का? म्हणजे प्रसन्न देवाची भक्ती करायला गेला होता का? चोरी करायलाच गेला होता, देवाला भेटायला गेला नाही. पण महादेव किती दयाळू आहे बघा, जो चोरायला आला त्याच्यावर सुद्धा कृपा करतात. त्याला म्हणता भोलेनाथ शिव भोळा शिव भोळा
शिव भोळा चक्रवर्ती जय हो शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ते वाचे वदता शिव नाम तयान बाधे क्रोध काम गोवरायांचा अभंग आहे. मायबापांनो या ठिकाणी शिव कसा आहे भोळा आहे. किती भोळा. चोरी करायला चोर आला तरी त्याच्यावर कृपा केली. चोर म्हणाला बाबा भोलेनाथजी मी भक्त नाहीये मी चोर आहे महाराज. भगवान शंकर म्हटले फालतू गोष्टी मंदिरात करायच्या नसतात. अरे मला कोणी पाणी वाहत कोणी गंगाजल वाहत कोणी दही दूध वाहत कोणी बिल्वपत्र वाहत. आतापर्यंत हे भक्त भरपूर आहे पण अख्खं शरीर वाहणारा पहिला तूच भेटला म्हटलं. अरे शरीर कोणी अर्पण केले नाही. याला म्हणतात भोळे महादेव आय भोलेनाथ. म्हणून व्रत सोमवारचं गेलं की भगवंताची प्राप्ती होते. चांगली गोष्ट आहे. कोणतंही व्रत करा. व्रत उपवास याचा अर्थ असा आहे जुने बाबांच्या समोर सांगणं बरं नाही पण शास्त्र असं आहे. उपवास म्हणजे काय. आज फराळाचं बंद म्हणजे जेवण बंद करायचं फराळाचं दणकून आणायचं तो उपवास नाही. उपवास याची व्याख्या अशी उ यानी उपासना वास यानी सहवास म्हणजे ज्याचा रात्रंदिवस उपासनेतच सहवासात तो उपासनेच्या सहवासात जो असतो त्याला रात्रंदिवस उपवास आहे. खायला काही असू द्या. उपासना व्रत जे व्रत उपासना साधना करतात चिंतन करतात. माझे गुरुवरे नारंगिरी बाबांचे बोट कायमचे फिरायचे. सदैव चिंतनात राहायचे. कीर्तनात केले की 2-2 3-3 तास नाही 4-4 5-5 तास कीर्तन करायचे. कीर्तनात रंगले की मग दुसऱ्याला विचारावा अरे रतनलाल किती टाइम झाला. महाराज 4.5 तास कीर्तन झाले. अर्धा तास बाकी आहे ना. लगेच सुरू. आणि एकदा कीर्तनात गेले डायरेक्ट इनडायरेक्ट कीर्तन असायचं. रुबाबात अगदी गेल्या गेल्या महाराज हजारो टाळकरी असायचे. हजारो विनेकरी म्हणजे भजनी असायचे. आणि बाबा गेले की आधी चहा नाश्ता नको. गेले की डायरेक्ट इनडायरेक्ट सुरू होत. धन्यवाद मंडळी. आणि ज्या वेळेस खंडाळ्याला सप्ताह झाला श्रीरामपूर मध्ये त्या सप्ताहाला पूजनीय गुरुवरे रामदासजी बाबा कर्नालकर आले होते. आणि आम्ही बाबांच्या मागे पुढे सेवेलो होतो. बाबाजी जेव्हा तिथे आले त्या सप्ताह करता स्वतः नारायणगिरी बाबांनी फोन करून आग्रहाने बाबाजीला बोलून घेतलं होतं. हे आपलं भाग्य आहे महाराज. खंडाळ्याचा सप्ताह आपण सगळ्यांनी पाहिला. आणि सप्ताह करता ज्यावेळेस महाराजजी स्टेजवर आले गुरुवरे नारायणगिरी बाबांचं प्रवचन चालूच झालं होतं. आता सुरुवातच होती नेमकी. महाराजांचं आगमन झालं. आम्ही स्वतः अनुभवलं. लाखो लोकांनी अनुभवलं. महाराज तटकन उठले
आणि माझे बाल मित्र आले, म्हटले बाल मित्र आले, माझे बाल सखा आले आणि महाराजांचं स्वागत केलं. दोघांनी एकूणाला नमस्कार केला, गळ्यात पडले आणि महाराजांच्या आसनावर बसवलं आणि सांगितलं आता मी प्रवचन करत नाही, तुम्हीच करा. सांगा, हा अधिकार जीवनात नारायणगिरी बाबांनी कोणालाच दिला नव्हता, नाही तर त्यांच्या पुढे जायलाच लटलट घाबत होत. पण ज्यांनी मित्र मांडलं, सांगितलं की मला तुमचं प्रवचन ऐकायचंय. बाबा तुम्ही किती काय असेल वधू, आम्हाला कळत नाही, खरं तुमचं दोघांचा भेदच कळाला नाही, काय होता हे कळालं नाही, पण अनुभवलं. एकदा जोरात टाळ्या वाजवा, तुम्हाला पटलंय की नारायणगिरी बाबाने मित्र मानावा अशी योग्यता जगात ज्यांची येते, रामदासजी महाराज करणार करार येणार बस. कारण ही सामान्य गोष्ट नाही महाराज. आम्ही बाबांकडे एकनिष्ठ गुरुभक्त आहोत. आम्ही दगडातल्या देवाला मानत नाही. मी देव पाहिलेले आहे, देवासंग राहिलेलो आहे. माझा देव नारायणगिरी महाराज सोडून जगातला कोणताच नाहीये. त्यांनी आम्हाला शिकवलेले आहेत, त्यांनी घडवलेले आहेत. आणि आज बाबा तुमच्याकडे पाहिलं की आम्हाला तुमच्यात तेच दिसतात. हे खरं आहे का नाही तुम्ही जरा हो नाही तर नाही म्हणा ना. टेन्शन मध्ये कशी आज शेवटच्या दिवशी जेवण आहे सगळ्यांना, एवढे गंभीर का बसले हो? असं काय तुम्हाला धरून आणलं आणि काय रमेश भाऊ, बाबाच्या समोर आहे आपण. बाबा म्हणजे आपले गुरु आहे, बाबा म्हणजे आई आहे. आईच्या जवळ मोकळं राहायचं शिका, ध्यानात ठेवा, टेन्शन घेऊन नका. तर किशोर महाराज मी जवळून पाहिलेलं आहे. खंडाळ्याची सत्याची आठवण, जे जुने माणसं असतील ना त्यांच्या लक्षात येईल. बघा जे जुने मंडळी आहेत, बघा मावशी आजी म्हणाल्या, मी पण होते म्हटल्या, असे बरेच माणसं असतील जुने ज्यांनी हा प्रसंग पाहिला असेल. नारायणगिरी बाबाची आणि पूजनीय बाबांची भेट झाली खंडाळ्याच्या सत्तामध्ये आणि महाराजांनी राहिलेलं सगळं प्रवचन महाराजांना करायला लावलं. ही गोष्ट जगातली सर्वश्रेष्ठ आहे. जेव्हा त्या सप्ताहात अनुज दुलप्ता आले होते, अनुज दुलप्ता जे गायक आहे, गायनाचार्य आहेत, त्यांनी ज्यावेळेस संगीत पाहिलं, गायला लागले. जयंतराव ससाने साहेब त्या सप्ताहाचे अध्यक्ष होते आणि ते आले तेव्हा पाहिलं. ते म्हणाले आम्ही भारतात नाही जगाच्या कानाकोपऱ्यात गेलो, कारण सर्वात श्रेष्ठ मोठे गायक ते आहे. परंतु नारायणगिरी महाराज सारखं व्यक्तिमत्व आणि असा अथांग सागर समाज आम्हाला कुठं पाहायला मिळाला. ते नारायणगिरी महाराज ज्यांना मित्र मानतात, ते रामदासजी महाराज करणार खरं आहे. क्या बात आहे महाराज. आणि खरं सांगू का महाराजजी, आमच्यासारखे भाग्यवान जगात कोणीच नाही, खरंच नाहीये. आणि आमच्यासारखे मोठे जगात कोणी नाही. याचं कारण आहे, पैशाने आम्ही मोठे नाही, पदव्याने आम्ही मोठे नाही, आम्ही वैभवाने मोठे नाही, आम्ही नारायणगिरी बाबाचे शिष्य आणि आपले भक्त आहोत, याच्यामुळे मोठे जनाचे. कारण संतांची सेवा ज्याला घडते ना मायबाप, संतत्व ज्याने स्वीकारलं ना त्याच्या जीवनात दुसरं काही गरजच पडत नाही. कारण संत कृपा झाली, इमारत फळाली. हे जिवंत उदाहरण माझ्या बाबतीत घडलेलं आहे. महाराजांची सेवा केली आणि महाराजांनी आडबंगनाथाची पवित्र परिसरूपी भूमी मला दान दिली, ज्या नवनाथाच्या ग्रंथामध्ये जग प्रसिद्ध आहे. 2-5 वर्षात भारताच्या नकाशात त्याचं नाव जाईल. हे देवस्थान अत्यंत 15 ते 20 वर्षामध्ये बाबा एका दात घासायला माती नव्हते. आज मात्र शासन दरबारी क वर्गात आहे, आता ब वर्गात होत आहे. तीर्थक्षेत्र पर्यटन मंजूर आहे आणि ATG 12 नीती आयोग प्राप्त आहे. 15 ते 20 वर्षाचं कार्य बाबा. आणि रोड नव्हता, तुम्ही येत होते. यंदा रोडही पूर्ण झालेला आहे, म्हणजे परत यावा अशी अपेक्षा आहे, बाकी काही नाही. म्हणजे आनंद पण आहे, स्वार्थ पण आहे. पूजनीय बाबांनी आता यावं, कारण तेव्हा फार खड्डे होते बर का साहेब. बाबाला एकदा म्हणजे आशीर्वाद द्यायला घेऊन या धर्मनाथ बीजीत, बाकी काही म्हणणं नाही. बडेगाव मध्ये एवढे येऊन जर एवढं भागलं म्हणजे सगळं सकमवल्यासारखं आहे. आता बाकी काय बोलायचं, कीर्तन सफल झालं समजा. असो, पूजनीय महाराजांचं काय वर्णन करणार. सहज बोललं गेलं, मोकळं बोललं गेलो, अंतःकरणातूनच बोललो महाराज. खऱ्या अर्थाने कीर्तन म्हणून बोलत नाही, पण नारायणगिरी महाराज या जगातले सर्वश्रेष्ठ संत होते. हे माझ्यासह तुम्ही सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, जाणलेलं आहे, पाहिलेलं आहे. आणि आम्ही दुसऱ्या देवाला मानत नाही. दगडातला देव कधी प्रगट होईल सांगता येत नाही, पण नारायणगिरी महाराजच आमचे देव होते. हे माझ्यासह आपल्या सर्वांची भूमिका आहे. आणि अशा देवरूपी संतांनी रामदासजी महाराजांना मित्र मानावा. काय भाग्य आहे महाराज. ही जी गोष्ट सामान्य नाही, वेदशास्त्र पुराण याच्या पलीकडे आहे. आणि म्हणून 2 महात्मे दोन्हीकडे जर पाहिले तर फार आघात आहे.
कृपेची गंगा आणि अमृताचा वर्षव इथे होत असतो. म्हणून भाग्यवान आपण आहोत. माय बापांना तेच भाग्य कंटिन्यू सदैव राहो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करेल. विठ्ठल 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 मोठे जे असतात ते महान असतात, महान असतात तेच मोठे असतात. मोठे कोणी होत नसतं, मोठे माणसं सहज होत नसतात. मोठा उद्देश लागतो, अंतकरण मोठं लागतं, तेव्हाच ते कार्य मोठं होतं. आणि महात्मे मोठेच असतात, ते कृपा करण्याकरता आलेले असतात. म्हणून माय बापांनो भगवान शंकर जगातले मोठे ते शंकर स्वतः महान असल्यामुळे आणि असे ते शंकर भगवान शंकरच स्वतः हनुमंताच्या रूपात असल्यामुळे त्याच ठिकाणी मायबाप उभराय गेले. शरण शरण हनुमंता विनंती केली. तुम्हाला मी शरण आलो. मला एकच विनंती आहे महाराज, कारण मी मात्र अज्ञानी अनपढ आहे. मोठे माणसं स्वतःला लहान समजतात. लक्षात घ्या, मला मात्र भक्तीचा रस्ता कळत नाही, भक्तीची वाट कळत नाही. जरा दाखवाल का महाराज? काय भक्तीच्या त्या वाटा, 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 काय भक्तीच्या त्या वाटा. मजदा बाबा सुबटा, मजदा बाबा सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. मजदा बाबा सुभटा, मजदा बाबा सुबटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मजदा बाबा सुबटा, मजदा बाबा सुबटा, मजदा बाबा सुबटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मजदा बाबा सुभटा, मजदा बाबा सुभटा, मजदा बाबा सुभटा. काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावया सुबटा. सरळ वाटा मला सांगा महाराज, ही भक्ती तुम्हाला प्राप्त कशी झाली? ती झालेली भक्ती मलाही प्राप्त करून द्यावी. त्यावेळेस हनुमंताच्या पुढे हात जोडले. हनुमंतरायाला सांगितलं भक्ती शिकवा. आणि मग ती भक्ती म्हणजे भगवंताचं चिंतन भजन आहे. वर हात करा. विठोबार कुमाई, जय जय विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार कुमाई, विठोबार विठोबार कुमाई, 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 विठोबार काय भक्तीच्या त्या वाटा,
मम भगती संतन करऊ संगा तुझे कथा मायबापांना दुसरी भक्ती कथा आहे, श्रवण भक्ती आहे. 9 प्रकारची भक्ती सांगत असताना मला ती भक्ती शिकवा, भक्तीचा रस्ता दाखवा. काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबटा, सरळ मार्ग दाखवा. तुम्ही कसे आहात महाराज मला ते कळालं, आणि ती भक्ती ज्याला शक्य झाली ते शूरवीर, जगातले शूर वीर आणि धीर हे तुम्हीच आहात. तिसरं सरळ शूर आणि धीर शूर आणि धीर काळण खेडिया माझी हनुमिया शहाणा न पडे कामा बेसली रे, कामची नाही तेथे क्रोधचे कैसे, तेथे कैसे भांडण रे. खेडिया माझी हनुमिया शहाणा न पडे कामा बेसली रे. या सगळ्या जगामध्ये जेवढे खेडिया झाली त्यापैकी हनुमंतराय शहाणे निघले, आणि म्हणून शूर आणि धीर, शूर आहे, धीर आहे, वीर आहे, आणि म्हणून हनुमंतराय सारखा जगात कोणी नाही. मी तुमचा स्वामी भक्त आहे, आणि आज कळालं तुम्ही साक्षात रुद्र आहात. तू का म्हणे रुद्रा, तू का म्हणे रुद्रा, तू का म्हणे रुद्रा, तू का म्हणे रुद्रा.
मजदावा सुवटा मज हे तावा सुवटा सुवटा ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज मावळे ज्ञानेश्वर मावळे ज्ञानराज मावळे माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम काय भक्तीच्या त्या पाटा मज दावया सुवटा. सरळ सरळ अभंगाचं भावार्थ आपल्याकडे मांडला. आज या ठिकाणी श्री क्षेत्र पुडेगाव इथे पूजनीय श्री श्री 108 श्री रामदासजी महाराज कर्नालकर बाबांच्या कृपा आशीर्वादाने श्रीराम मूर्ती प्राण प्रतिष्ठा अयोध्यामध्ये श्रीरामाची होती आहे. आणि तदनिमित्ताने हा सुंदर कार्यक्रम आपल्या गावातील सर्वांनी एकत्र येऊन आयोजित केला. मी सर्वांना गावकऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि बाबांनी इच्छा प्रकट केली की मला वारकरी कीर्तन ऐकायची आहे. उत्तर भारतामध्ये कीर्तन नाही आहे, कथा होतात, भागवत होतं, रामायण होतं, पण महाराष्ट्र सोडून कीर्तन होत नाही, टाळ मृदुंग वाजत नाही. आणि म्हणून पूजनीय बाबांच्या समोर त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या कृपा छायामध्ये आणि त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी हा सुंदरसा कार्यक्रम आपण आयोजित केला. सर्वांना धन्यवाद देतो. पूजनीय बाबांना या ठिकाणी कीर्तनामध्ये येऊन बसल्यानंतर जो भक्तीचा आनंद आहे ते स्वतः घेतात आणि 2 दिवस त्यांचेच अमृततुल्य वचन प्रवचन आहे. आताही बाबा आपल्याला आशीर्वाद देतील. आणि म्हणून पूजनीय बाबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि अशीच कृपा आमच्यावरती हरियाणातून इकडे वर्षत राहून महाराष्ट्रामध्ये एवढीच विनंती आहे. आणि अखंड अविरत मिळत चालावी हीच विनंती करून माझ्या वाणीला विराम देतो. झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित आहे. नंतर बाबांचे आशीर्वाद. विठ्ठल जय जय विठ्ठल करा